नमस्कार. बाप्पा येत आहेत. त्यांच्या आगमनासाठी आपल्याला तयारी तर केलीच पाहिजे. म्हणून मग आज आपण बनवणार आहोत मोदक. अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भरपूर आवडतील असे आज आपण मोदक बनवणार आहोत. या मोदकांसाठी आपण 1 मिनिटसुद्धा गॅस पेटवणार नाही आहोत. हे मोदक अगदी झटपट तयार होतात 15 ते 20 मिनिटातच. यासाठी मी पार्लेजी बिस्किट वापरले. तुम्हाला हवं ते बिस्किट तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. अगदी चॉकलेट बिस्किट वापरलं तरीही चालेल. आपण घेतलेलं बिस्किट मिक्सरला बारीक करून घ्यायचे. त्याची एकदम फाईन पावडर बनवून घ्यायची. बनवून घेतलेली पावडर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ही पावडर एका भांड्यात काढून घ्यायची, ज्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये अजून काही गोष्टी घालून घ्यायच्यात, ज्याने चव अगदी सुंदर येणार. ठीक आहे. यामध्ये आपण घालून घेणार आहोत 3 चमचे साजूक तूप. तुपानंतर यामध्ये घालून घ्यायची आहे कोको पावडर, कारण आपण बनवतोय चॉकलेट मोदक. आणि हो, गॅसही पेटवणार नाही होत ना, म्हणून कॅडबरी नाही वापरत आहे. अदरवाईज तुम्ही या ठिकाणी कॅडबरीही वापरू शकता. कोको पावडरला टेस्ट येण्यासाठी 1 चमचा पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि त्याबरोबरच पाव चमचा वेलची पूड घालायची आहे, ज्यामुळे आपले मोदक अतिशय खमंग लागतात. आपण हे सगळं पदार्थ एकत्र करून घेऊयात हातानेच. त्यानंतर त्यामध्ये दूध घालून घ्यायचे. पण दूध सगळं एकत्र नाही घालायचे, थोडं थोडं करूनच दूध घालायचे. मला 1/4 कपच दूध लागलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार या ठिकाणी दूध घालून घेऊ शकता. पुरी बनवताना आपण जसं पीठ मळतो ना, अगदी त्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचे. यानंतर साधारणतः 5 मिनिटासाठी आपण हे रेस्ट करायला ठेवून देणार आहोत. मग 5 मिनिटानंतर मी मोदकाचा मोल्ड घेतला आहे. तुमच्याकडे जर मोल्ड नसेल तरी काहीच हरकत नाही. तुम्ही हातानेच मोदकाचा शेप देऊन बनवू शकता आणि काटा चमचा किंवा मग टूथपिक घ्यायचे आणि त्यावर रेषा करून घ्यायच्या. तुमचा मोदक अगदी भन्नाट तयार होतो. ठीक आहे. अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. या मिश्रणामध्ये मी जास्तीत जास्त 2 पार्लेजीचे पॅकेट वापरले होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त करू शकता. जर तुम्ही ते कमी केलेत तर मग तुम्हाला कोको पावडर कमी करावी लागेल किंवा मग साखरेचं प्रमाण वाढवावं लागेल. नाहीतर मग ते मोदक कडू लागतील. बरोबर. मग अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन येणाऱ्या मोदकांच्या रेसिपी लगेच भेटतील. धन्यवाद.